मंडळी, तुला जपणार आहे आजच्या भागाचा दमदार रिव्ह्यू. तर मंडळी, आजच्या भागाची सुरुवात ही थेट किचनमधून. नर्मदा किचनमध्ये काहीतरी काम करत उभी असते. तेवढ्यात तिथे अनन्या येते. पण अनन्या शांत नसतेच. तिच्या डोक्यात मीरा वहिनीबद्दल प्रचंड राग धुपसत असतो. ती स्वतःशीच पुटपुटते आणि चिडचिड करत येत असते की ही मीरा स्वतःला काय समजते, अशी का वागायला लागली आजकाल. अनन्याला असं एकटंच चिडून बडबडताना पाहून नर्मदा विचारते, काय ग अनन्या, काय झालं? आणि हो, रात्री तुझी तब्येत बिघडली होती ना, आता कशी आहेस तू? त्यावर अनन्या कसंबसं हो मी ठीक आहे असं उत्तर देते. पण नर्मदाच्या मनात मात्र मंजिरीबद्दलची धास्ती असते. ती अनन्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि अत्यंत गंभीरपणे बोलते की अनन्या, एक गोष्ट मी तुला सांगते, तेवढी कायम लक्षात ठेव. त्या मंजिरीपासून ना जरा लांबच राहत जा. नर्मदाचं हे बोलणं ऐकून अनन्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती उलट प्रश्न करते, काय झाले तुम्हा लोकांना? तू पण ना त्या मीरा वहिनीसारखी बोलायला लागली आहेस. नर्मदा तिला पुढे सांगते की हे बघ, मला माहिती आहे ती तुझी आई आहे, पण तुला अजून तिचा खरा चेहरा माहीत नाही आहे. ती नेमकी कशी आहे हे तुला ठाऊक नाही आहे. यावर अनन्या आणखीनच चिडते आणि थेट विचारते, माहीत नाही आहे ना? मग सांग ना मला, कशी आहे ती? आता मात्र नर्मदा धर्मसंकटात पडते. ती मनातल्या मनात विचार करते, काय करू, हिला सगळं खरं खरं सांगून टाकू का? पण परत काहीतरी विचार करून ती विषय टाळते आणि अनन्याला सांगते, तू एक काम कर, हे सगळं मीरालाच विचार. मीराचं नाव ऐकताच अनन्याचा पारा पार चढतो. ती चिडून बोलते, मीरा वहिनी, मीरा वहिनी, काय लावून ठेवले? सगळ्यांनी काय मीरा वहिनीचा ध्यास घेतलाय की काय? काय जादू केली आहे तिने सगळ्यांवर? माझ्या आईबद्दल काय अफवा पसरवून ठेवल्या आहेत कुणास ठाऊक. आता संतापाच्या भरात अनन्या एक अशी गोष्ट बोलून जाते जी ऐकून नर्मदाचे डोळे पांढरे होतात. अनन्या म्हणते, तुम्ही सगळे तर असं बोलताय जसं काही ती कोणाचा जीव घेणारी आहे. त्यावर नर्मदा कशाचाही पर्वा न करता स्पष्टपणे बोलते, हो अगं, तुझी आई आहेच तशी. तशी तुला अजून काही माहीतच नाही आहे. पण अनन्या तिचं काहीच ऐकून न घेता रागाच्या भरात तिथून निघून जाते. इकडे अडगळीच्या खोलीत मीरा आणि अंबिका बोलत असतात. त्या दोघी अथर्वबद्दल बोलत असतात की अथर्व आपल्याला जी साथ देत आहेत ते किती चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे. बोलता बोलता त्यांच्या गप्पा अथर्वने सांगितलेल्या एका जुन्या रहस्यमय गोष्टीवर येतात. अथर्वच्या आजीने एका चेटकिनीची गोष्ट सांगितलेली असते. त्या गोष्टीचा संदर्भ घेत अंबिका आणि मीरा चर्चा करत असतात. त्या गोष्टीमध्ये राधा आणि गौरी नावाच्या 2 मुली असतात आणि त्या दोघी मिळून त्या दृष्ट चेटकिनीवर हल्ला करतात. पण त्या हल्ल्यात ती चेटकीन मरत नाही, तर ती तिथून गायब आणि पुन्हा कधीच परत येत नाही. हे सांगताना मीराच्या डोक्यात चमकून जातं. ती अंबिकाला बोलते, ताई, त्या गोष्टीतली राधा आणि गौरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण दोघीच आहोत. अंबिका तिच्यात या बोलण्याला होकार देते, पण तिच्या मनात एक मोठी शंकेची पाल चुकचुकते. अंबिका अत्यंत भीतीने मीराला बोलते, हो मीरा, आपण दोघीच. पण त्या गोष्टीनुसार त्या चेटकिनीला मारलं नव्हतं. ती फक्त गायब झाली होती आणि कधीच परत आली नव्हती. पण मीरा, विचार कर, ती चेटकीन आता परत आली नसेल ना? अंबिकाचा हा संशय ऐकून मीरासुद्धा गंभीर होते आणि बोलते, हो ताई, असं असू शकतं. इकडे मंजिरी तिच्या खोलीत असते आणि मीरा आणि अंबिकाची वाढती ताकद पाहून मंजिरी स्वतःशीच पुटपुटत असते. तिच्या मनात कुठेतरी भीती निर्माण झालेली असते. ती विचार करत असते की या मीरा आणि अंबिकाची हिंमत आजकाल खूपच वाढायला लागली. त्यांना त्यांच्या खऱ्या शक्तीचा अंदाज तर आला नसेल ना? मंजिरी अशी थोडी धास्तावलेली असतानाच तिथे अनन्या येते. अनन्या अजूनही मीरावर चिडलेली असते. ती येताच मंजिरीला बोलते, आई, मला तुझं वागणंच कळत नाही आहे गं. त्यावर मंजिरी लगेच भोळी बनत विचारते, का गं, काय केलं मी आता? तेव्हा अनन्या बोलते, अगं, ती मीरा वहिनी तुझ्याशी कशी वागते आणि तू तिच्यासमोर काहीच बोलत नाहीस? अशी कशी शांत बसू शकतेस तू? आता मंजिरी अत्यंत कपटी अनन्यासमोर आल्यावर ती लगेच आपल्या चांगुलपणाचा खोटा आव आणते आणि अत्यंत मऊ आवाजात बोलते, जाऊ दे गं अनन्या, मी आता या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. मला आधी असं वाटायचं की मीराला काहीतरी मानसिक त्रास होतो आहे म्हणून ती कदाचित अशी वागत असेल. पण आता ती जरा जास्तच करायला लागली. मी तर अथर्वलाही सांगण्याचा प्रयत्न केला की मीराला एखादा चांगल्या डॉक्टरकडे दाखवून आण. पण अथर्वने सुद्धा माझं बोलणं फारसं मनावर घेतलेलं दिसत नाही आहे. मंजिरीचा हा खोटा इमानी चेहरा पाहून अनन्याला तिची खूप दया येते. ती मंजिरीची समजूत काढत बोलते, आई, तू मीरा वहिनीबद्दल जास्त काळजी करू नकोस. तू एक काम कर, या विषयावर थेट दादाशी बोलून घे.
त्यावर मंजिरी मुद्दामच बोलते नाटक करत आणि बोलते की नको गं बाई, काय बोलायचं मी त्याच्याशी, मला आता त्याच्याशी अजिबात बोलायचं वाटत नाही. अनन्या तिला समजावते, आई असं कसं म्हणतेस तू, तू दादाशी नाही बोलणार मग कोणाशी बोलणार, तू स्वतःची काळजी घे असं म्हणून अनन्या बिचारी मंजिरीला धीर देऊन तिथून निघून जाते. पण अनन्या तिथून गेल्यावर खोलीबाहेर पडताच मंजिरीच्या चेहऱ्यावरचा तो भोळेपणा क्षणात गायब होतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर हसू येतं. मंजिरी मोठ्याने हसते आणि स्वतःशीच बोलते, गुणाची ग माझी लेक, बरं झालं त्या दिवशी तू मेली नाहीस, नाहीतर मला तुझा हा चांगुलपणा कसा कळला असता. आता तू अशीच माझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या या चांगुलपणाने तुझा हा चांगुलपणा माझ्या उपयोगी पडणार आहेस आणि माझ्या कामीही तू येणार आहेस. अथर्वला कळेना की मीरा आज अचानक जुन्या गोष्टींबद्दल एवढी चौकशी का करते. तो हसून मीराला बोलतो, मीरा अगं आजीने सांगितलेल्या अशा गोष्टी कुठे लिखित स्वरूपात असतात का गं. अथर्वचं हे बोलणं ऐकून बाजूलाच उभी असलेली अंबिका मीराला गुपचूप खुणावते आणि विचारण्यास सांगते की आजीचं काही जुनं सामान, जुनी ट्रंक वगैरे घरात आहे का असं विचार त्यांना. तेव्हा मीरा तसंच विचारते, अथर्व आजीची एखादी जुनी ट्रंक किंवा काही सामान अजून घरात शिल्लक आहे का. त्यावर अथर्व उत्तर देतो की नाही, आजी जेव्हा गेली तेव्हाच आम्ही तिचं सामान गरजू लोकांना दान करून टाकलं, त्यामुळे तिची कोणतीही जुनी वस्तू नाही आहे. पण तू याबद्दल खोदून खोदून काय विचारतेस, काय शोधण्याचा प्रयत्न करतेस. त्यावर मीरा बोलते की काही नाही, मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की पुढे जाऊन त्या दोघी मुलींनी ते चेटकिनीला कसं मारलं ते. यावर अथर्व हसतो आणि म्हणतो, मीरा अगं आजी अशा गोष्टी फक्त मनोरंजनासाठी सांगायची, एवढं डिटेलमध्ये ती गोष्ट कुठे असणार आहे. आजीला तिच्या आजीने सांगितली असेल आणि तिने पुढे मला सांगितली. यात एवढंच अथर्व या मागचं खरं रहस्य माहीत नसल्यामुळे तो हा विषय तिथेच थांबवतो. अथर्व अंबिका मीराला जवळ घेते आणि अत्यंत गंभीरपणे बोलते की मीरा हे बघ, अथर्वला त्या गोष्टीबद्दल जेवढं माहीत होतं तेवढं त्याने आपल्याला सांगितलं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या गोष्टीच्या पुढे जे काही घडलं तिथेच आपल्याला मंजिरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा पुढचा भाग शोधावाच लागेल. आणि इकडे हॉलमध्ये आता सकाळी सगळे चहा पीत असतात. तेवढ्या तिथे अनन्या येते. तेव्हा मीरा बोलते की अनन्याताई, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ. तेव्हा अनन्या थोडी रागातच बोलते की काही गरज नाही, असू दे. तेवढ्यात एक कपल येतं. ते कपल त्यांच्या NGOच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असतं. पण दादासाहेब नसल्यामुळे आता हा वर्धापन दिन साजरा करावे की नाही या विचारात ते असतं. तेव्हा अथर्व बोलतो की असं नाही आहे, दादासाहेब नाही म्हणून काय झालं, पण त्यांच्या स्मरणार्थ ते नेहमी करायचे वर्धापन दिन, तर आपण आत्ताही करूया. आणि आपल्या वर्धापन दिनाचे चीफ गेस्ट माझी वाईफ मीरा असेल म्हणून. तेव्हा मंजिरीला थोडा धक्काच बसतो. नर्मदाला याबद्दल खूप छान वाटतं आणि अनन्यालाही धक्का बसतो. तेव्हा अनन्या थोडी नोकझोकच करते. तेव्हा ती बोलते की का असं का बोलतोयस दादा, तू नेहमी आई असते ना, आणि मग आता मीरा वहिनी का. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, मी काहीतरी विचार करूनच डिसिजन घेतला असेल. तेव्हा अनन्या बोलते की विचार करून म्हणजे असं का बोलतोयस तू, अरे प्रत्येक वेळेस आई असते आणि हे का. तेव्हा ती मीरालाही बोलायला लागते की तुला तर आता खूप छान वाटलं असेल ना. तेव्हा मीरा काहीही बोलत नाही. तेव्हा अनन्या बडबड करताना अथर्व थोडासा अनन्या जवळ येतो आणि बोलतो की तुला समजतं का. तेव्हा मीरा वातावरण शांत करून बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही खोलीत या, आपण याविषयी नंतर बोलूया. तेव्हा मीरा त्या आलेल्या कपल्सला सांगते की आम्ही कळवतो म्हणून. तेव्हा तेही चालले जातात आणि अथर्वही खोलीत चालला जातो. अनन्या तिथून निघून जाते. मंजिरी मनातून हसत असते. तेव्हा नर्मदा तिथेच असते. ती मंजिरीकडे बघते आणि मनात बोलते की वा मंजिरी वा, चांगला खेळ खेळतेस हं, आणि तेही अनन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. अनन्या जे काही हॉलमध्ये बोलली त्यामुळे अथर्व प्रचंड अस्वस्थ झाला आणि रूममध्ये जाऊन चिडचिड व्यक्त करत असतो. अशावेळी नेहमीप्रमाणे मीरा अत्यंत समजूतदारपणे परिस्थिती हाताळते. ती अथर्वला समजावते की वेदाचे बाबा, त्यांना मंजिरीबद्दल काहीच माहिती नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला सत्य माहीत नव्हते तोपर्यंत तुमचाही कशावर विश्वास बसत नव्हता ना, मग ते तर तिची आई समजून रिॲक्ट करणार. मीराच्या या बोलण्यावर अथर्व स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि कसाबसा परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. इकडे
हॉलमध्ये अंबिका आणि मीरा यांच्यात एक महत्त्वाची चर्चा सुरू असते. अंबिका मीराला सांगते की तिने त्या विशिष्ट गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचा खूप प्रयत्न केला. घरात सगळीकडे शोधलं, पण दुर्दैवाने कुठेच काही सापडलं नाही आणि कोणताही पुरावा हाती लागला नाही. तेवढ्यात अथर्व सतत कोणाला तरी फोन लावत येत असतो. अनन्या अजून घरी नाही आल्यामुळे तो प्रचंड काळजीत असतो. मीरा त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते की अनन्याताई पहिल्यांदाच लेट येतील त्या, पण अथर्वचा जीव टांगणीला लागलेला आहे. तो थेट आपली खरी भीती बोलून दाखवतो. त्या मंजिरीने जर काही केलं असेल तर अथर्वचा संयम सुटतो आणि तो मीराला बोलतो, आपण किती दिवस असे हातावर हात ठेवून बसणार? इतके दिवस मी त्या बाईवर अंधळा विश्वास ठेवला, पण जेव्हापासून सत्य कळलंय तेव्हापासून मला सतत भीती वाटत असते. आणि नेमका हाच संवाद मंजिरीच्या कानावर पडतो. अथर्व तिथून पुन्हा अनन्याला फोन लावण्यासाठी निघून जातो, पण मंजिरीला आता सगळं काही समजलं आहे. ती स्वतःशीच बोलते की याचा अर्थ अथर्वला सगळं सत्य माहिती झालंय. इतके दिवस हा मला वेडा बनवून मीरा सांगेल तसाच वागत होता. आता बघच मी काय करते ते. मंजिरीच्या या भयानक स्वगताने आणि तिच्या चेहऱ्यावरील क्रूर भावनांनी आजचा एपिसोड संपतो. तर आजच्या एपिसोडमध्ये अथर्वचा उडालेला संयम आणि मंजिरीला झालेला सत्याचा उलगडा यामुळे कथेला चांगलीच गती आली आहे. इतके दिवस मीरा आणि अथर्व मिळून मंजिरीला चकवा देत होते, पण आता मंजिरीला त्यांचा डाव कळल्यामुळे ती कोणते नवीन कारस्थान करणार आणि अनन्या सुखरूप घरी परतणार का, हे पाहणं आगामी भागात एकदम अतिशय रंजक ठरेल. तर मंडळी, या वळणावर मंजिरी आता मीरा आणि अथर्वला अडकण्यासाठी कोणती नवी चाल खेळेल असं तुम्हाला वाटतंय? चला तर मग असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा. धन्यवाद.